सांगली मिरज आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. आपल्या या रूटवरून आयटी हब बेंगलोरसाठी एक नवीन थेट सुपरफास्ट ट्रेन धावायला सज्ज झाली आहे. मित्रांनो, मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटून सांगली मिरज मार्गे सरळ बेंगलोरला जाणारी गाडी नंबर 16554 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई SMVT बेंगलोर एक्सप्रेस या नवीन गाडीची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या गाडीचा रूट काय आहे, तिकीट किती असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगली आणि मिरज स्टेशनवर ही गाडी कधी पोहोचणार याची संपूर्ण आणि अचूक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही गाडी एक मेल एक्सप्रेस प्रकारची ट्रेन आहे जी अगदी कालच म्हणजे 24 मे 2026 रोजी प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचे झाल्यास या गाडीला आधुनिक आणि सुरक्षित असे LHB टाईपचे कोच जोडण्यात आले आहेत. एकूण 17 कोचची ही गाडी असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत आरामदायी असा होणार आहे. आता मित्रांनो, अंतर आणि वेगाचा विचार केला तर मुंबई ते बेंगलोर दरम्यानचे 1208 किलोमीटरचे अंतर ही गाडी 23 तास 15 मिनिटांमध्ये पूर्ण करते. या प्रवासात या गाडीला एकूण 15 महत्वाच्या स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. या दरम्यान या गाडीचा सरासरी वेग ताशी 52 किलोमीटर एवढा आहे. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास मुंबई ते बेंगलोर दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 580 रुपये, थर्ड AC साठी 1510 रुपये तर सेकंड AC साठी 2155 रुपये आहे. आता मित्रांनो, या गाडीचे मुंबई ते बेंगलोर दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून रात्री 11:15 सुटते. मुंबईहून सुटल्यानंतर रात्री 11:27 ठाणे आणि मध्यरात्री 12:02 ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते. येथे प्रत्येकी 3 मिनिटाचा थांबा देण्यात आला आहे. यानंतर रात्री 12:55 ही गाडी कर्जत जंक्शनला 5 मिनिटांसाठी थांबते आणि पुढे मध्यरात्री 1:52 लोणावळा स्टॉप कव्हर करत पहाटे ठीक 3 वाजता ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. पुणे स्टेशनवर प्रवाशांसाठी 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. आपल्या पुढच्या प्रवासात पहाटे 4:43 लोणंद जंक्शनवर स्टॉप करून सकाळी 5:57 गाडी साताऱ्यात आणि सकाळी 6:50 कराड रेल्वे स्टेशनला पोहोचते. या दोन्ही ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा थांबा आहे. पुढच्या प्रवासात सकाळी ठीक 8:20 ही ट्रेन सांगली रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि 3 मिनिटाच्या थांब्यानंतर सकाळी 9:25 मिरज जंक्शनला पोहोचते. मिरज हे मोठे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथे या गाडीला 5 मिनिटाचा वेळ दिला आहे. मिरजवरून पुढे निघाल्यानंतर गाडी सकाळी 11:50 बेळगावला आणि दुपारी 1:53 धारवाड स्टॉप घेत ठीक दुपारी 2:30 ही गाडी हुबळी जंक्शनला पोहोचते. हुबळीमध्ये या गाडीला 10 मिनिटाचा मोठा हॉल्ट आहे. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 4:40 दावणगिरी, रात्री 8:03 तुमकूर या प्रमुख स्टेशनवर थांबा घेत ही गाडी रात्री 10:30 SMVT बेंगलोरला आपला प्रवास संपवते. मित्रांनो, या गाडीचे मुंबई ते बेंगलोर दरम्यानचे सर्व स्टॉपचे अरायव्हल आणि डिपार्चर टायमिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 16554 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई SMVT बेंगलोर या एक्सप्रेसची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.